आज आमच्याकडे आला होता सीझनचा पहिला आंबा, पण त्या अगोदर सकाळची सुरुवात झाली स्किन केअरने. सनस्क्रीन तर मस्ट आहे, उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन तर लावलंच पाहिजे गॅसच्या पुढं जाताना. स्वयंपाकाला सुरुवात केली तर मी गवार निवडली होती, त्याचबरोबर मग पोहे बनवायला घेतले. मुलांच्या टिफिनला आज गवारची भाजी आणि चपाती करायची होती आणि त्या अगोदर मग नाश्त्याला पोहे केले. एकीकडे दूध तापायला ठेवलं आणि दुसरीकडे मी पोहे बनवायला घेतले होते. पोहे म्हणजे कसं आहे ना, की आपण कितीही भारी भारी ठिकाणं फिरलो ना तर शेवटी आपलं घरच आपल्याला छान वाटतं. त्याचप्रमाणे 8 दिवस कितीही भारी भारी छान छान प्रोटीनयुक्त नाश्ता करा, पण शेवटी आपले पोहेच आपल्याला म्हणजे कम्फर्ट फूड वाटतं. मला तरी पोहे खूप जास्त आवडतात. आता मुलांना आणि मिस्टरांना खायला नको वाटतात म्हणून मी करत नाही जास्त पोहे, कारण माझं असं असतं की असा काहीतरी नाश्ता बनवायचा जो की स्वराजच्या टिफिनला देऊ शकते असा. मग त्याच्या टिफिनला वेगळं काय करायला नको म्हणून मी 8 दिवस वेगळं काय काय नाश्ता करत असते. आणि सकाळच्या नाश्त्याला जे काय बनतं ते मी स्वराजच्या टिफिनला देते आणि दुपारच्या जेवणात जे काय बनतं ते शौर्यच्या टिफिनमध्ये असतं. तर गवारची भाजी बनवायला घेतली, मुलांना थोडं थोडं दूध दिलं आणि मग मी चहा घेतला. आणि गवारची भाजी बनते तोपर्यंत मग पीठ मळून घ्यावं म्हणून थोडंसं पीठ मळून घेतलं होतं. इथं मी चपाती वगैरे बनवायची होती तर ते पीठ साईडला ठेवलं. स्वराजला पोहे दिले आणि थोडेसे वरची जी वाटी आहे त्यामध्ये थोडेसे बनाना चिप्स दिले होते. तर त्याचं म्हणणं होतं की मम्मी तू व्हिडिओमध्ये हे जी टिफिन बॅग आहे तर ती हल्कची असं का सांगितलं, ह्यावरती सगळे सुपर हिरो आहेत, मग त्याची सगळ्यांची नावं का नाही सांगितली. आता मला म्हणलं मला काही ती माहीत नाहीत, मग तो मला सांगत होता की काय काय नावं आहेत ते असं. नंतर मग चपाती वगैरे बनवायला घेतली त्याला सोडून आल्यावर, आणि नंतर मग चपाती वगैरे बनवून झाली की मग किचन ओटा सगळा आवरून घेतला. बनवलेल्या चपात्या होत्या तर ते एका डब्यामध्ये काढून ठेवल्या. एक कमेंट आली आणि लगेच डिलीट पण झाली की चपातीचा डबा घ्या म्हणून. तर माझ्याकडे चपातीचा डबा आहे, 2 आहेत, माझे लग्नातले एक आहे आणि गिफ्टमध्ये भेटलेले असे 2 आहेत, पण मी वापरत नाही, मला आवडत नाही म्हणून. आणि हे आंबे रत्नागिरी हापूस, हे आंबे रात्रीच आले होते, रात्री काही मुलांनी कापून वगैरे खाल्ले आणि मग आता ज्यूस ह्याचा बनवायचा होता. आंबे इतके छान होते ना, टेस्टला एकदम मस्त होते. हे आंबे 1 डझन 1000 रुपयाला 1 डझन घेतले होते, पण टेस्ट इतकी भारी होती ना तर खरंच खूप छान होती, एकदम पैसा वसूल होती. मुलांना मात्र खूप आवडले होते. आणि नंतर मग शौर्याला मँगो ज्यूस करून दिला. स्कूलला सोडायला जायचं होतं तर, आणि स्वराजसाठी थोडासा ठेवला होता फ्रीजमध्ये, त्याला चपातीसोबत खायला आवडतं म्हणून. तर ते झालं. नंतर मग शौर्याचा टिफिन वगैरे पॅक करून त्याला सोडायला गेले होते शाळेमध्ये. आणि दरवर्षी शेतातले आंबे भरपूर असतात, पण ह्या वर्षी गावाकडून कोणी आलं पण नाही आणि अजून शेतातल्या आंब्यांना पाड पण नाही लागला असं आई सांगत होती. तर म्हणूनच थोडेसे आंबे मुलांसाठी घेतले होते. आणि नंतर मग शौर्याला स्कूलला सोडलं, स्वराजला घेऊन आले, जेवण केलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.